तर मुलांनो, आज आपण स्कॉलरशिपच्या गणित विषयातील 8व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. 8व्या प्रकरणाचं नाव आहे वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ. आता यातील वर्ग व वर्गमूळ हा भाग आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वर्ग व वर्गमूळ. वर्ग व वर्गमूळ आपल्याला माहिती आहे. 8वीच्या गणिताच्या पुस्तकात पहिले, 7वीच्या वर्गामध्ये पहिले वर्ग कसा करायचा. वर्ग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या म्हणजे त्याचा वर्ग. 4 ला 4 ने गुणलं की काही 16 येईल. यातील 16 ला 4 चा वर्ग असे म्हणतात आपल्याला माहिती आहे. आणि 16 चे वर्गमूळ, 16 चे वर्गमूळ किती? वर्गमूळ 4. ती संख्या, ही जी संख्या आहे ती कोणत्या दोन समान संख्यांचा गुणाकार आहे हे शोधायचं, म्हणजे वर्गमूळ काढायचं. आता वर्गमूळ पाहत असताना आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ यामध्ये सगळ्याचे वर्ग माहिती पाहिजे. कमीत कमी 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आपल्याला माहित पाहिजे. बघा या ठिकाणी लिहू आपण. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361, 20 चा वर्ग 400. अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी 25 पर्यंतचे वर्ग माहिती पाठ पाहिजे. आता वर्ग संख्येकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल की वर्ग संख्येच्या एकक स्थानी इथं 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 6 आहे, 5 आहे, 6, 9, 4, 1, 0, 1, 4, 9, 6, 5, 6, 9, 4, 1, 0. म्हणजे या वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणत्याही ठिकाणी आपल्याला 2 हा अंक दिसत नाही. किती? 2 हा अंक आपल्याला एकक स्थानी दिसत नाही. त्यानंतर 3 अंक दिसतो बाबा कुठं? वर्ग संख्येच्या एकक स्थानी 3 हा अंक कुठे येत नाही. त्यानंतर 5 येते. 5 आहे पण 5 25 आहे. 2 5 2 5 1 म्हणजे एकक दशक मिळून 25 येते. त्यानंतर 7 हा अंक कुठे दिसतो बाबा? एकक स्थानी 7 अंक येऊ शकत नाही. 8 हा अंक कुठे दिसतो बाबा? तर हे 4 अंक जे आहेत हे 4 अंक वर्ग संख्येत एकक स्थानी असू शकत नाही. आता हे काय घेतलं तर खालीपैकी कोणती वर्ग संख्या असू शकत नाही असं विचारलं, किंवा खालीपैकी वर्ग संख्या कोणती नाही तर एखाद्या संख्ये एकक स्थानी 8, 7, 3, 2 असा प्रकारचा एखादा अंक असतो एकक स्थानी. म्हणजे हे अंक असतील एकक स्थानी तर ती वर्ग संख्या नसते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे 5 चा वर्ग किती? 25. त्यानंतर 15 चा वर्ग 256. वर्ग करायचा म्हणजे त्या संख्येनं त्या संख्येला गुणायचा आहे. 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग किती? 25. 15 चा वर्ग 225 बरोबर. त्यानंतर 25 चा वर्ग 625. आता हा वर्ग बघा. 35 चा वर्ग, त्यानंतर 45 चा वर्ग बघा. 45 चा वर्ग 20 25. आता या वर्ग संख्ये जर पाहिलं वर्ग करायचा म्हणजे समजा वर्ग करायला सांगितला 81 चा वर्ग करा तर 81 गुणिले 81 गुणाकार आहे.
एक आठ आठ एक एक, या ठिकाणी एक, आठ, आठ एक आठ, अठ्ठ्याऐंशी 64, बरोबर. म्हणजे 1 6 5 6 हा 81चा वर्ग, बरोबर. बरोबर आहे, हा 81चा वर्ग आहे. वर्ग करण्यासाठी आपण याला गुणलं. पण एकक स्थानी जर 5 असेल, एकक स्थानी जर 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग करायची साधी सोपी पद्धत आहे आणि ती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उपयोग होणार आहे. मोठ्या मोठ्या संख्येचा वर्ग करत असताना, वर्गमूळ काढत असताना याचा उपयोग होणार आहे. इथं 15चा वर्ग आहे, 15चा वर्ग. प्रत्येक ठिकाणी एकक दशस्थानी 25 आहे, एकक दशस्थानी 25 आहे वर्ग संख्ये. आणि मागे जे 2 अंक आहे, 2 त्रिक 6, 2 आणि 3चा गुणाकार आहे, किंवा 3 आहे, 3 चौक 12, 3 आणि क्रमाने संख्या 3 चौक 12, त्यानंतर 4 पंचे 20, 4 आणि क्रमाने संख्या यापुढची 5, 4 पंचे 20. आता बघा, म्हणजे 75चा वर्ग करायचा आहे. तर 75 वर्ग करायसाठी डायरेक्ट कसं करायला पाहिजे, 7 ते 8 56, 7 ते 8 56, त्यावर 25 लिहायचं, हा त्याचा वर्ग. 85चा वर्ग करायचा आहे. काय करावे 85 वर्गाला, 8 9 8 9 72, त्यावर 25 लिहायचं, त्याचा वर्ग येतो. 65चा वर्ग करायचा आहे. 65 कसं होईल, 6च्या पुढची क्रमांक संख्या 7, 6 7 42, त्यावर 25, बरोबर. 95चा वर्ग सांगा बघूया आता. 95चा वर्ग 9 10, 9 ने 10 9 10 90, त्यावर 25, हा त्याचा वर्ग. आता वर्ग पहिला, वर्गमूळ शोधायचा आहे. बघा, वर्गमूळ शोधत असताना वर्गमूळ शोधायचं आहे, या संख्येचं वर्गमूळ शोधायचं आहे. बघा, 5चा वर्गमूळ 25चा वर्गमूळ 5 आपल्याला माहिती आहे. 225 वर्गमूळ 25च्या ऐवजी पहिल्यांदा 5 लिहायचं. आणि 2 हा गुणाकार कसा आहे, 1 2 2, 1 आणि 2चा गुणाकार, त्यातली लहान संख्या 1, म्हणून 15चा हा वर्ग आहे, किंवा याचा वर्ग 15. याचा वर्गमूळ काय, तर 25च्या ऐवजी इथं 5 लिहायचं. 6 6 6 म्हणजे 2 त्रिक 6, त्यातलं 2 इथं लिहायचं, बरोबर. दुसरी पद्धत आहे, याच्या पाठीमागची वर्ग संख्या किती, 6च्या जवळ पाठीमागची 4, 4चं वर्गमूळ 2, असं लिहिलं चालते. पण एकच बदल लक्षात ठेवा, 2 त्रिक 6 2 लिहायचं. आता याचा वर्गमूळ काढायचा आहे. 25च्या ऐवजी काय लिहायचं आहे, 5 लिहायचं. वर्गमूळ काढायसाठी 20, 20 म्हणजे काय, 4 पंचे 20, त्यातलं 4 घ्यायचं, म्हणजे 45चा वर्ग आहे. त्यानंतर 1225, याच्या 25 हे 5, 12 म्हणजे 3 चौक 12, 3 घ्यायचं, म्हणजे 35चा वर्ग आहे, किंवा 1225चं वर्गमूळ किती, 35. आता याचा वर्गमूळ सांगूया, 5625 आहे. काय करायला पाहिजे, 25 ऐवजी 5 हे, आणि हे 56 म्हणजेच 7 ते 8 56, त्यातलं 7 लिहायचं, म्हणजे 75चा हा वर्ग आहे. किंवा 72 25चं वर्गमूळ काढायचं आहे. कसं काढायचं, 5 8 9 72 8, म्हणजे 85 त्याचं वर्गमूळ. याचं वर्गमूळ 6 7 42 6, त्यावर 5, 9 10 90 9, त्यावर 5, हा त्याचा वर्ग किंवा वर्गमूळ. लक्षात आलं. 56 25चं वर्गमूळ 75, 90 25चं वर्गमूळ 95, बरोबर. वर्ग आणि वर्गमूळ याचा उपयोग आपल्याला मोठी संख्या असेल तर त्याचं वर्गमूळ कसं शोधायचं, यासाठी हे आपल्याला माहित पाहिजे अगोदर. 10चा वर्ग 100, 20चा वर्ग 400, 30चा वर्ग 900, 40चा वर्ग 1600, 50चा वर्ग 2500, त्यानंतर 60चा वर्ग 6 6 3600, 70चा वर्ग 7 7 4900, 80चा वर्ग 88 64, त्यावर 2 शून्य, बरोबर. वर्ग संख्या आपल्याला या माहिती पाहिजेत. आणखीन 3 1 5 असताना माहित झालं की आपल्याला कितीही मोठी संख्या असेल तर वर्गमूळ शोधता येते. म्हणजे कसं, 44 4489चं वर्गमूळ शोधायचं आहे. 4489चं वर्गमूळ शोधायचं आहे. तर कसं शोधायचं बघा,
सोपी पद्धत आहे, अवयव वर्गमूळ काढता येते, पण सोपी पद्धत कशी तर 44. आपल्याला माहिती आहे 44 6 6 3600, 6 6 36, 60 चा वर्ग केला तर 36 येईल, 70 चा वर्ग केला 60 70, 70 चा वर्ग किती येईल 7 7 4900, बरोबर. हे किती येईल 3600, बरोबर काय. आणि 75 वर्ग माहिती आहे आपल्याला, 65 वर्ग माहिती आहे, 65 वर्ग 6 पंचे 30 25, बरोबर. 6 सत्ते 42 25, 6 सत्ते 42 25 आपल्याला माहिती आहे. हे पाठ असल्यामुळं हे माहिती असेल तर याचं वर्गमूळ काढणं सोपं होते. आता काय बघायचं, ही संख्या 42 25 पेक्षा मोठी आहे, म्हणजे 65 ते 70 च्या दरम्यानचा हा वर्ग आहे. 65 च्या पुढची, 65 पेक्षा मोठी 70 पेक्षा लहान संख्येचा हा वर्ग आहे. मग 66 घेतलं तर 6 6 36 एकक स्थानी 6 येईल, 66 घेतलं तर एकक स्थानी 6 येईल, 6 6 36. 67 घेतलं तर एकक स्थानी 9 येईल, 68 घेतलं तर एकक स्थानी 4 येईल, आणि 69 घेतलं तर एकक स्थानी 99 1 येईल. एकक स्थानचा अंक आपल्याला मिळतो. त्यावर लक्षात येते आपल्याला. आता एकक स्थान काय पाहिजे आपल्याला 9 पाहिजे आहे, म्हणजे काय वर्ग असणार आहे 67. पुन्हा एकदा बघा, 4489 चं वर्गमूळ शोधायचं आहे, त्याचं वर्गमूळ शोधायचं आहे. तर 3600 4900 हे दोन अंक बघायचे आपल्याला. 50 10 चा 20 चा 30 चा 40 चा 50 चा 60 चा वर्ग लगेच लक्षात येतो. आता 60 चा वर्ग म्हणजे 6 6 3600, 3600 च्या वर आहे म्हणजे 60 पेक्षा मोठी संख्या आहे, 70 पेक्षा लहान 7 7 49. याच्यापेक्षा हे आधी माहिती आहे 65 चा वर्ग 6 7 42 25, 42 25 पेक्षा मोठी संख्या आहे. मग 67 असेल 67 असेल का 68 चा वर्ग असेल का 69 वर्ग असेल हे शोधायचे. एकक स्थानी 9 आहे आणि एकक स्थानी 9 असल्यामुळे 7 7 49 67 हे याचं वर्गमूळ. आता लक्षात तुमच्या अजून एक अंक बघा, अजून एक संख्या बघा, मी लक्षात येईल तुमच्या 5329, 5329 हा कशाचा वर्ग आहे बघायचा आहे. 5329 आता हा कशाचा वर्ग शोधायसाठी किंवा याचं वर्गमूळ काढायचं आहे. काय करायला पाहिजे 5300, 2 शून्य मानू 5300, 7 7 49, 7 7 49 म्हणजे 70 पेक्षा मोठी संख्या आहे. 70 चा वर्ग 4900, 80 चा वर्ग 88 6400, 6400 म्हणजे 4900 पेक्षा मोठी संख्या आहे आणि 64 पेक्षा लहान आहे, म्हणजे याच्या दरम्यान कुठेतरी असणार आहे. 75 वर्ग माहिती आहे आपल्याला 7 8 56 25. आता 75 वर्ग 56 25, 75 हे 53 29 आहे, याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे 71 तरी असणार, 72 तरी असेल, 73 तरी असेल, 74 तरी असेल. मग 71 म्हटलं तर 1 1 1 2 2 4 3 3 9, एक स्थानी 9 आहे म्हणजे 73 असणार. 73 चा हा वर्ग असणार, म्हणजे 73 चा वर्ग हा किंवा याचं वर्गमूळ 73 असं आपल्याला शोधायचं आहे. 73 चा वर्ग आहे का बघूया. 3 3 9 3 7 21, 7 21, 7 7 49 आणि 2 51, बरोबर. 9 2 3 5 असं आपण हे असं गुणाकार न करता वर्गमूळ शोधायचं आहे. सरावानं तुम्हाला ते परफेक्ट जमेल. तुम्हाला माहित पाहिजे काय की 10 20 30 40 50 60 70 80 90 चा वर्ग, 90 चा 99 81 88 6400 असं. आणि मग आपल्याला माहिती आहे 25 35 45 55 65 याचा वर्ग आणि 21 आणि कोणती संख्या येते ते. आता अजून एक बघा, समजा 7569 आहे, 7569 चं वर्गमूळ शोधायचं आहे. 7569 चं वर्गमूळ शोधत असताना काय करायला पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा 75 म्हणजे 8 8 6400, 99 81, 88 6400 म्हणजे 80 पेक्षा मोठी 90 पेक्षा लहान, बरोबर. 85 घेतली तर 85 चा वर्ग
90, 72, 25. 72 पेक्षा मोठे आहे म्हणजे एके स्थानी 9 पाहिजे म्हणजे 86 का 87 का 88 तर 87. 7 7 49 एके स्थानी 9 आहे म्हणल्यानंतर अशा प्रकारे याचं वर्गमूळ तोंडी शोधायचं आहे आपल्याला. ज्यावेळी तुम्हाला हे वर्ग पाठ होतील कोणते फक्त पाठ करायची गरज पण होते आपोआप 10 ते 90 पर्यंतचे 10 10 20 30 40 50 60 70 80 90 आणखी 15 25 35 45 55 65 75 85 कसं करायचं माहिती आपल्याला. त्यानुसार याचं हे वर्गमूळ शोधायचं. वर्गमूळ काढण्याची आपल्याला अवयव पद्धत काय माहिती आहे. अवयव पद्धतीनं वर्गमूळ काढायची आता गरज नाही तुम्हाला ही पद्धत माहिती झाल्यानंतर. भाग हलवायचा 4 8 1 9 3 ने भागतोय 3 1 3 1 उरलं 3 चौक 12 3 7 21 परत 3 भागतोय 3 चौक 12 उरलं 2 3 9 27 परत 7 7 49 7 1 7 2 वेळा असेल तर एकदा यायचा आहे 3 गुणिले 7 7 3 21 याचं वर्गमूळ. पण हे असं अवयव वर्गमूळ काढत बसायचं नाही. अशी वर्गमूळ कसं करायचं आपल्याला झटपट गणित सोडवायचं असते वेळेत सोडवायचं आहे आणि अचूक सोडवायचं आहे म्हणून आपल्याला हा नियम माहित पाहिजे. 65चा वर्ग काय करायचा 6 7 42 25 हे माहित झालं की आपल्याला वर्गमूळ काढता येते आणि वर्ग पण करता येते. आता यावर आधारित काही प्रश्न पहा. पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती. पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती आणि काय विचारलं बा 43 27 दिले. त्यानंतर 9 2 0 5 तिसरी संख्या दिल्या 36 वर 3 0 आणखी चौथी संख्या दिल्या 54 76. बा ही संख्या वर्ग संख्या असू शकते का. एके स्थानी 2 3 7 8 नाही म्हणजे ही संख्या वर्ग संख्या असू शकत नाही. एके स्थानी 5 कधी असते का नाही. एकक दशक मिळून 25 असते म्हणजे ही संख्या वर्ग संख्या असू शकत नाही. आता 36 वर 3 शून्य येऊ शकत नाही. इथं आल्या तर 4 शून्य किंवा 2 शून्य किंवा 6 8 शून्य असाव्या लागतात म्हणजे हीच वर्ग संख्या असू शकेल. लक्षात. अशा प्रकारे आपण वर्ग संख्या आहे का नाही पाहण्यासाठी एके स्थानी कोणतेही अंक येऊ शकत नाहीत. 3 5 7 अशा शून्य येऊ शकत नाहीत. आणखी दशांश चिन्ह 6.25 ही वर्ग संख्या असेल म्हणजे कसं 25 आपल्याला माहिती आहे 2.5 दशांश चिन्ह तर 2 अगर सोडून असलं की त्याचं वर्गमूळ एकात येईल. पण असं असेल 0.625 याचं वर्गमूळ निघेल का नाही निघणार. तर इथं दशांशा पुढे 3 अंक सोडून दशांश नाही. आता इथं तुम्ही 0 देऊ म्हणाल पण याला काही किंमत नाही. तर याचं दशांशा पुढे 3 अंक असतील तर त्याचं वर्गमूळ निघू शकत नाही. तर इथं 2.5 असेल तरच आपण काय करू गुणाकारात 2.5 च्या गुणाकारात काय येईल 2 अंक सोडून दशांश नाही येईल. म्हणजे इथं 3 अंक सोडून दशांश येऊ शकणार नाही 5 अंक सोडून दशांश येऊ शकणार नाही. दशांश चिन्हाच्या पुढे 2 4 6 8 असे अंकच पाहिजेत आणि शून्य असेल तर 2 4 6 अशाच शून्य पाहिजेत. आता पुढचा एक प्रश्न बघा अपूर्णांकावरचा आहे बा 8/15 अधिक 15/8 हे कंसात आहे भागिले 5/6 आणि हे सर्व वर्गमूळ चिन्हात आहे. याचं वर्गमूळ किती विचारलंय याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे आणि ते पण पर्याय कसे बा 0.017 0.017 दुसरा पर्याय 1.7 तिसरा पर्याय 2.89 आणखी चौथा पर्याय 28.9 असे पर्याय आहेत. आता बघूया सोडूया. ही बेरीज सोडवायची आहे याला भागायचं आहे आणि आलेल्या उत्तराचं वर्गमूळ काढायचं आहे. साधं सोपं. या वर्गमूळ चिन्हातल्या कंसातली क्रिया करायची त्याचं उत्तर काढायचं आणि त्याचं वर्गमूळ काढायचं आहे.
आता याचं उत्तर काढू. आपल्याला बेरीज माहिती आहे, छेद 15 आहे, 8 आहे, लसावी काढायचा 15 8 120 समूह संख्या आहेत. गुणाकार हा लसावी असतो 120. इथं 120 ला 120 यासाठी किती गुणा पाहिजे, तर 120 यासाठी 8 न गुणाय पाहिजे. बरोबर काय, इथं 8 न गुणाय पाहिजे आणि छेदाला 8 न गुणा म्हणजे अंशाला सुद्धा 8 न गुणाय पाहिजे 120 यासाठी म्हणून. बरोबर. आता इथं 15 गुणाय पाहिजे आणि अंशाला सुद्धा मग 15 गुणाय पाहिजे, तर छेद समान होईल. बरोबर. म्हणजे 8 8 64 वरती अधिक 15 8 120 15 8 120 अधिक 15 गुणिले 15 आपल्या माहिती आहे 15 वर 225 खाली 120. बरोबर. हे कंसात आहे भागिले 5 अंश 6 आहे. हे सगळं वर्गमूळ चिन्हात आहे. बरोबर. याचं उत्तर 289. 289 वरती खाली 120. बरोबर आहे. आणि हे भागिले म्हणजे व्यस्त संख्या म्हणायचं 6/5. बरोबर आहे. बघूया, ज्या ठिकाणी भाग जात जाईल भाग घालवायचा ही वर्ग संख्या आहे, तिथे काय बघायचं नाही, त्याचा वर्गमूळ निघते 6 1 6 6 2 12. याचा भाग येईल 289 वरती खाली 100 आणि हे सगळं वर्गमूळ चिन्हात आहे. बरोबर. आता डायरेक्ट लिहू 289. याचं उत्तर द्यायला आपलं 289 छेदात 100 आलं. कसं 100 आलं काढले आपण. आता याचं हे वर्गमूळ काढायचं. याचं वर्गमूळ काय, याचं वर्गमूळ 17, याचं वर्गमूळ 10. बरोबर आहे. आणि 10 न भागायचं म्हणजे एक अंक सोडून दशांश द्यायचं 1.7. 1.7 याचं उत्तर. बरोबर. म्हणजेच काय करायचं थोडक्यात, यातली क्रिया करायची, याचं उत्तर काढायचं आणि वर्गमूळ काढायचं. हे उत्तर आलं आपलं. आता पर्याय बघायचं काय, पर्याय बघून मग उत्तर लिहायचं. हे उत्तर आलेलं आहे 17/10 म्हणजे 1.7. 1.7 हे याचं वर्गमूळ. पुढचा एक प्रश्न बघूया. वर्गमूळ चिन्हात x वजा वर्गमूळ चिन्हात y तर बरोबर वर्गमूळ चिन्ह आहे. आणि x ची किंमत 31, y ची किंमत 36 आहे. x बरोबर 31, y बरोबर 36, y बरोबर 36. आता काय विचारलंय, तर याचं उत्तर काय, याचं उत्तर काय करायचं. आपला बघा, हे चिन्ह वर्गमूळ चिन्ह इथून इथपर्यंत आहे. याचं उत्तर काढायचं. याचं उत्तर म्हणजे हे x म्हणजे किती 31 वजा हे y चं वर्गमूळ, y चं वर्गमूळ 36 चं वर्गमूळ, 36 चं वर्गमूळ किती 6. बरोबर. हे वर्गमूळ चिन्हात आहे. याचं उत्तर किती, हे 25 आणि 25 वर्गमूळ 5. काय केलं बा, हे वर्गमूळ चिन्हात x वजा हे आहे, x वजा आहे, x वजा म्हणजे 31 वजा 6 हे 6 आहे. वर्गमूळ चिन्हात 36 म्हणजे 6, 31 वजा 6 25, 25 वर्गमूळ किती 5. लक्षात असं तुमच्या. सोपा भाग आहे. वर्गमूळ चिन्ह वर्गमूळ चिन्हाच्या आत जी क्रिया आहे ती सोडवायची म्हणजे आपल्याला उत्तर लगेच सापडते. आता समजा वर्गमूळ चिन्ह येथून इथपर्यंत आहे आणि काय काय दिलं बा 3 गुणिले वर्गमूळ चिन्हात इथपर्यंत 3 गुणिले वर्गमूळ चिन्हात 3 गुणिले वर्गमूळ चिन्हात 9 असं दिले. बघा, या ठिकाणी हे वर्गमूळ चिन्ह इथपर्यंत आहे. आता काय करायला पाहिजे, वर्गमूळ चिन्हातली क्रिया करायची, यातली क्रिया करायची, आतली क्रिया करायची म्हणजे ही क्रिया अगोदर करायला पाहिजे, याचं उत्तर काढायला पाहिजे. बरोबर. काय काय वर्गमूळ चिन्हात हे वर्गमूळ चिन्ह आहे, याच्या वर्गमूळ हे वर्गमूळ चिन्ह आहे, याच्या खाली हे वर्गमूळ चिन्ह आहे. म्हणजे वर्गमूळ चिन्हात 9चं उत्तर आतून बाहेर सोडलं जायचं 3. याचं उत्तर 3. 3 त्रिक 9 म्हणजे इथपर्यंतचं उत्तर 9. कसं 3 हे गुणिले याचं वर्ग उत्तर 3. 3 त्रिक 9 आणि ह्या वर्गमूळ चिन्हाचं 9 म्हणजे याचं उत्तर 3. 3 त्रिक 9 म्हणजे इथून पर्यंत हे 9. बरोबर. आणि ह्या 9चं वर्गमूळ चिन्ह म्हणजे 3 आणि परत असं येईल 3 गुणिले 3 येईल म्हणजेच काय होतं याचं 3.
साधं सोपं तोंडी सोडून जायचं. वर्गमूळ चिन्हात 9 म्हणजे 3. 3 त्रिक 9. इथपर्यंत वर्गमूळ चिन्हात 9 म्हणजे 3. याचं 3 उत्तर आलं. 3 गुणिले 3 म्हणजे 9 आणि वर्गमूळ चिन्हात 9 म्हणजे याचं उत्तर 3 आणि हे 3 त्यांचा गुणाकार 9 म्हणजेच वर्गमूळ चिन्हात 9 म्हणजेच काय उत्तर 3. बरोबर. सोपा बघा हा. फक्त सरावानं तुम्हाला तो चांगल्या प्रकारे जमेल. सराव पाहिजे. आता या ठिकाणी बघूया वर्गमूळ चिन्हात 0.09 गुणिले अधिक वर्गमूळ चिन्हात 0.49 याचं उत्तर शोधा म्हणून सांगितलंय. काय सांगा याचं उत्तर वर्गमूळ चिन्हात 0.09 म्हणजे याचा 9चं वर्गमूळ किती 3 माहिती आपल्याला 0.3 याचा वर्गमूळ 0.3 अधिक याचा वर्गमूळ काय 0.7 बरोबर. 0.49 वर्गमूळ 0.7 आणि याचं उत्तर 7 आणि 3 10 एक अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजे 1 हे याचं उत्तर. एकदम सोपा भाग आहे. बघा अजून एक उदाहरण बघा. क्रमाने जायचं व्यवस्थित आपल्या माहितीनुसार. एक उदाहरण बघा 2x वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 1024 2x वर्ग बरोबर हे म्हणजे काय वा 2x वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 1024 दोन पर्यंत सोडवतोय. वा वर्गमूळ चिन्हात 1024 म्हणजे 1024 कसा वर्ग आहे 2x वर्ग बरोबर हे म्हणजे काय 1024. 3 त्रिक आपल्या उत्तर माहिती आहे 3 त्रिक 30 वर्ग 900 35 13 12 25 30 आणि 35 च्या मधली संख्या 32 हा 32 चा वर्ग असणार आहे बरोबर. हा कशा वर्ग असणार आहे 32 चा वर्ग असणार आहे बरोबर. आपण शोधला कसा शोधला 3 त्रिक 930 पेक्षा मोठी 40 पेक्षा लहान 35 पेक्षा लहान 30 पेक्षा मोठी आणि 35 पेक्षा लहान बरोबर. म्हणजे 1 आणि 4 आहे आणि 1 आणि 4 आहे म्हणजे काय असणार 32 असणार आहे. म्हणजे आता इथे x वर्ग बरोबर 2 न गुणलंय इथे भागायचं आहे 32 भागिले 2 म्हणजे 16 म्हणजे x वर्ग बरोबर 16. x वर्ग किती कशाचा वर्ग 16 4 चा वर्ग 16 म्हणजे x ची किंमत किती 4 आहे बरोबर. अजून एक उदाहरण बघा. वर्गमूळ चिन्हात 12 चा 3m वजा 2 3m वजा 2 बरोबर 12 चा दुसरा घात 12 चा दुसरा घात. आता असं जर एवढं किचकट असेल अवघड वाटत असेल तर कशा याचं वर्गमूळ किती विचारले याचं वर्गमूळ चिन्ह विचारले. आता वर्गमूळात चिन्हात हे आहे याचं वर्गमूळ किती विचारलंय त्याच्यापेक्षा हे आपल्याला काढता येत नाही बरोबर. 12 पण नाही 3m याचा वर्गमूळ काढता येत नाही. अशा वेळेला दोन्हीचा वर्ग करायचा दोन्ही बाजूचा वर्ग करायचा दोन्ही बाजूचा वर्ग करायचा. याचा वर्ग केल्यावर काय येईल याचा वर्ग केल्यावर हे वर्गमूळ चिन्ह जाईल 12 चा 3m वजा 2 बरोबर 12 चा वर्ग म्हणजेच 12 च्या वर्गाचा वर्ग म्हणजे 12 चा चौथा घात बरोबर. साधं सोपं आहे. हे वर्गमूळ चिन्ह काढून टाकायसाठी याचा आपण वर्ग केला म्हणजे हेच बघा वर्गमूळ चिन्हात 9 चा वर्ग करायचा आहे. वर्गमूळ चिन्हात 9 म्हणजे काय 3 आणि 3 चा वर्ग 9 म्हणजे हेच याचा वर्ग म्हणजे काय 9च याचा वर्ग म्हणजे काय 9च बरोबर. आणि याचा वर्ग म्हणजे हेच आता येणार आणि याचा वर्ग करायचा 12चा वर्ग म्हणजे 12च्या वर्गाचा वर्ग 12 2 4 गुणार होते 4. आता हे सोडवायचं पाया समान आहे म्हणजे हे पण समान 3m वजा 2 बरोबर 4 3m बरोबर वजा 2 इकडे अधिक 2 येईल 6 होईल. m बरोबर 6 भागिले 3 म्हणजे 2 m बरोबर 2 हे याचं उत्तर बरोबर. सोपी पद्धत आहे. हे तोंडी सुद्धा तुम्ही सोडवाल. आता तोंडी कसं सोडवाल पहा हा वर्ग आहे हे वर्ग काढा वर्ग करायचा याचा वर्ग हेच येईल याचा वर्ग 4 आहे 3m बरोबर 3m वजा 2 बरोबर 4 आहे
वजा 2 इकडे 4 अधिक 6 होईल म्हणजे 3m बरोबर 6, m बरोबर 6 भागिले 3 म्हणजे 2. असं ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त उदाहरण सोडवाल त्यावेळी तुम्हाला सहज तोंडी उदाहरण सोडवता येते. आता अजून एक महत्वाची म्हणजे पद्धत माहिती पाहिजे आपल्याला. बा कोणती पद्धत माहिती पाहिजे तर समजा 102 चा वर्ग करायचा आहे. 102 चा वर्ग. आता 102 चा वर्ग करत असताना ही पद्धत माहिती पाहिजे. फक्त याचा पद्धतीचा उपयोग होतोय म्हणून इतर उदाहरण सोडवण्यासाठी. पण 102 चा वर्ग 102 केलं तर चालेल. पण 102 चा वर्ग 102 म्हणजे आपल्याला माहिती आहे द्विपदीचा वर्ग करत असताना आपण शिकलोय 100 अधिक 2 चा वर्ग म्हणजे 102 चा वर्ग. आणि हे द्विपदीचा वर्ग करत असताना पहिल्या पदाचा वर्ग 100 चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. बरोबर. हा भाग आपण पाहिलाय. बघा पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता 100 चा वर्ग किती होते 1 वर 400 येते आपल्याला माहिती आहे. हे 100 दोन्ही 200 दोन्ही 400 आणि हे 4 आणि यांची बेरीज काय येईल. एकक स्थानी 4 येईल, दशक स्थानी 0 येईल, शतक स्थानी 4 येईल, हजार स्थानी 0 येईल, इथं 1 येईल. बरोबर. बरोबर बघा 10,404 याचं उत्तर येईल. आता याचा उपयोग कुठं होतोय पहा. हे उदाहरण एक पहा 10.5 10.5 गुणिले 10.5 वजा 15 गुणिले 10.5 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5 अधिक 7.5 गुणिले 7.5. आता याचं उत्तर छेदस्थानी 10.5 वजा 7.5 असा एवढा मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर काढायला सांगितलंय. आता यापूर्वी आता आपण जे उदाहरण सोडवलं पहिल्या पदाचा वर्ग. बाबा पहिल्या पदावर काय येतं पहिल्या पदाचा वर्ग 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद 2 गुणिले पहिलं पद इथं आहे गुणिले दुसरं पद म्हणजे हे आहे. यातच आहे 7.5 ने 2 चा गुणाकार इथं लिहिलाय. 2 गुणिले 7.5 गुणिले 2 गुणिले 7.5 यात आहे आणि हे 10.5 आहे. बरोबर. आणि हे कडेच्या पदाचा वर्ग आहे. बरोबर बघा समजा असा असेल 10.5 वजा 7.5 याचा वर्ग करायचा असेल तर काय करूया आपण पहिल्या पदाचा वर्ग गुणाकार म्हणजे पहिला पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. आता हे इथं लिहिलंय आणि इथं काय लिहिलंय हे दोन्ही मिळून इथं लिहिलंय. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि अधिक शेवटी दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 7.5 चा वर्ग आहे. म्हणजे हा पूर्ण कशाचा वर्ग आहे तुम्ही लक्षात असेल. हा पूर्ण कशाचा वर्ग आहे 10.5 वजा 7.5 चा हा वर्ग आहे. बरोबर. भागिले म्हणजे छेदात 10.5 वजा 7.5 आणि वर्ग म्हणजेच काय हाच कंस डबल 2 वेळा म्हणजे याच्याऐवजी हाच कंस 2 वेळा लिहायचा 10.5 वजा 7.5. बरोबर. आता एकदम सोपी पद्धत या कंसाला हा कंस गेला. बरोबर भागिले म्हणजे हेच याचं उत्तर 10.5 वजा 7.5 10.5 वजा 7.5 याचं उत्तर 3.0 म्हणजेच 3. बरोबर. 3 याचं उत्तर. अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणे सोडवता आली पाहिजेत. म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ आपण हा भाग पाहत आहोत. यातला घन आणि घनमूळ आपण जायला नाही अजून. घन आणि घनमूळकडे जायसाठी आपल्याला यातला भाग परफेक्ट आला येणं गरजेचं आहे. आता या अजून एक उदाहरण पहा 81 बरोबर 27 चा x घात 81 बरोबर 27 चा x घात जरासा वेळ गणित आहे म्हणून आपण बघायचं आहे.
बघा 81 बरोबर 27चा एक्स घात. अशा वेळी पाया समान करायचा. पाया समान करायचा. 81 म्हणजे आपल्यामध्ये 3 पाया करता येतोय. 81 म्हणजे 3चा कितवा घात 3 गुणिले 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81 1 2 3 4 3चा चौथा घात बरोबर 81 ऐवजी आपण असलेलं 27 म्हणजे 3चा कितवा घात तिसरा घात 3 च्या तिसऱ्या घाताचा एक्स म्हणजे यांचा गुणाकार 3x बरोबर 3चा 3x 27 म्हणजे 3चा तिसरा घात त्याचा एक्स म्हणजे 3चा 3x बरोबर. आता पाय समान झालं म्हणजे हे पण समान मग एक्स बरोबर काय येईल 3 याला गुणलं इकडे भागायचं म्हणजे काय 4/3 इथं बघा हे पाया नाही समजा तोपर्यंत काय येईल एक्स ला 3 न गुणलंय इकडे भागायचं म्हणजे एक्स बरोबर 4/3 हे एक्सचं उत्तर. आपण उत्तर काय उत्तर असते आपल्याला हे जसं वेगळं वाटतंय पण पाया समान करायचा. पाया समान केला की आपल्याला एक्सची किंमत शोधता येते. सोपं येते. फक्त काय यातली जास्तीत जास्त उदाहरणे तुम्ही सोडवली पाहिजेत. जास्तीत जास्त उदाहरण सोडवली तर आपल्याला हा भाग परफेक्ट लक्षात येतो. आता अजून एक उदाहरण बघा. वर्गमूळ 1.36 वर्गमूळ 1.36 आणि छेदस्थानी वर्गमूळ चिन्हात वरती आहे 136 आणि छेदस्थानी वर्गमूळ चिन्हात 1.36. आता या ठिकाणी याचं उत्तर काढायचं आहे. उत्तर आपल्याला कशाच निघत नाही म्हणजे याचं वर्गमूळ माहित नाही पूर्ण संख्या नाही याचं पण उत्तर निघत नाही. आपण वरती अंशाला वर्गमूळ चिन्हात आहे छेदाला वर्गमूळ चिन्हात आहे हे आपण असं लिहू शकतोय 136 छेदात 1.36 बरोबर. हे वरचं वर्गमूळ चिन्ह खालचं वर्गमूळ चिन्ह हे सगळंच एकत्र एकाच वर्गमूळ चिन्हात आपण लिहू शकतो. आता याचं उत्तर इथं 2 अंक सुद्धा दशांश चिन्ह आहे. हे दशांश चिन्ह काढून टाकायसाठी 100 गुणाय पाहिजे म्हणजे वर 2 अंक 2 शून्य वाढणार याला 100 गुणल्यावर म्हणजे काय येईल असं होईल बरोबर. आणि खाली 136 दशांश चिन्ह काढून टाकलं. दशांश चिन्ह काढून टाकायसाठी 100 गुणाय पाहिजे म्हणजे वर 100 गुणिले 2 शून्य वाढतील याला 100 गुणिले दशांश चिन्ह निघून जाईल बरोबर. आता याचं उत्तर काय 136 एके 136 त्यावर 2 शून्य म्हणजे वर्गमूळ चिन्ह 100 बरोबर. म्हणजेच काय याचं उत्तर 10 हे याचं उत्तर. याचं उत्तर किती 10. जर अंदाजे उत्तर लिहायचं म्हटलं तर 10 येऊ शकत नाही असं वाटतंय पण याचं उत्तर किती आहे 10 हे याचं उत्तर. अशा प्रकारे जर तुम्ही जास्तीत उदाहरण सोडवले तुम्हाला मजेशीर पण वाटेल आणि परफेक्ट उत्तर येईल. जास्तीत जास्त उदाहरण सोडवा. यातला आपण निम्माच भाग घेतलाय कुठला वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ त्यातले वर्ग वर्गमूळ हा भाग घेतलाय या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ निश्चित बघा दुसरा व्हिडिओ त्यामध्ये काय असणार आहे घन व घनमूळ. या ठिकाणी आपण थांबूया.